या स्पर्धेचे आयोजक रोहित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत आणि तो खेळाडू ठरलाय नवीन कातकरी. वेल प्लेज नवीन कातकरी. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये, मॅचला होते सुरुवात. चला, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. विनोद दादा प्रतिष्ठान वर्सेस स्पर्श वॉरियर्स असा सामना आहे आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये विनोद दादा प्रतिष्ठान टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना प्रिन्स ऑफ बेलापूर मिस्टर साहिल विनोद दिवेकर त्यांच्या समेत नॉन सेकंडवर चेतन म्हात्रे. कालच्या दिवसामध्ये, कालच्या रजनीमध्ये ह्या दोन्ही बॅटरने खूप चांगली बॅटिंग केली होती. यस, चेतन म्हात्रे धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता, पण साहिल दिवेकरने मॅचला फिनिशिंग टच दिला होता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना स्वप्नील ठाकूर या टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला आजच्या दिवसातला, आजच्या रजनीतला हा दुसरा सामना. पहिला बॉल या मॅचचा, पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. मिड विकेट रिजन मध्ये विधी वेकंट एरिया आहे. एक धाव कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना थ्रो थोडासा कमकुवत पाहायला मिळतोय. विकेट कीपर निलेश म्हात्रे याने देखील काल भरपूर चांगलं योगदान दिलं होतं विकेट कीपिंग करत असताना, बॅटिंग करत असताना. त्यामुळेच हा खेळाडू देखील या टीमसाठी फार महत्त्वाचा आहे. एक्सपिरियन्स खेळाडू आहे. पहिला बॉल 2 धावा येत असताना षटक क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा इनसाइड आउट कव्हर रिजन मध्ये साहिल दिवेकरच्या बॅट मध्ये येतोय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चेडू सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या बॉलवर 2 धावा, दुसऱ्या बॉलवर चौकार आला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने अगदी ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला थ्रू द कव्हर स्ट्रोक खेळला साहिल दिवेकर. पॉवर प्लेचा एक बेहतरीन खेळाडू आहे. साहिल दिवेकरकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे आणि संयम देखील आहे. फटका चांगला आहे, लेन बॉलला पिक केलाय, फेकलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचचा पहिला मोठा ब्लास्ट साहिल दिवेकरच्या बॅटमधून येतोय. प्रभाग क्रमांक 27 हा दमदार धमाकेदार षटकार. 6 धावा, 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते 12 आकड्यावर. अगदी 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना साहिल दिवेकर हे नाव जर पाहिलं तर अगदी कमी कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचा ठसा ज्या खेळाडूने उमटवला, आणि नुसतं उमटवला नाही, अगदी ठासून अगदी प्रेक्षकांना किंवा प्रतिस्पर्ध्यांना सांगितलं की साहिल दिवेकर या नावाची ओळख, ही धमक दाखवली.
घडलं तर पहिल्या 3 बॉलवर हे घडलं की पहिल्या बॉलवर 2 धावा, दुसऱ्या बॉलवर कव्हर रिजन मध्ये चौकार आला, तिसऱ्या बॉलवर लॉंग ऑन रिजन मध्ये षटकार मारला. साहिल दिवेकर चांगल्या रंगात होता, पण टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर कसं द्यावं हे स्वप्नील ठाकूरकडून शिकावं लागेल. आणि चौथ्या बॉलवर शिकार केली, टॉप एज लागला, बॅकआउट पॉइंट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला आणि कॅप्टनला बाद केलाय. साहिल दिवेकर बाद झालाय. एक गडी बाद, टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय, 4 बॉलचा खेळ संपलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला प्रतीक कोळी. एक्सपिरियन्स मॅन आहे, मागच्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता प्रतीक कोळी. ऑफस्टमच्या बाहेर अगदी लाईन मिस केली, अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 1 ने वाढत असताना प्रतीक कोळीने देखील भरपूर वर्ष दिवाळे गावासाठी क्रिकेट खेळले. DPL ही स्पर्धा देखील अनेक वर्ष त्यांनी गाजवली आणि सातत्यपूर्वक या खेळाडूची कामगिरी असते. आग्रेगोळी प्रीमियर लीग असेल किंवा नवी मुंबईच्या अनेक स्पर्धा असतील, प्रत्येक कोळीचा इम्पॅक्ट फुल परफॉर्मन्स सातत्याने पाहतोय. डिफेन्सिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, धावचीची संधी आहे, डायरेक्ट हिट होईल का? डायरेक्ट हिट झाला असा तर या मॅच मध्ये देखील कदाचित चेतन म्हात्रेला परतावं लागलं असतं. मागच्या मॅच मध्ये चेतन म्हात्रे देखील धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता. चांगली बॅटिंग केली होती. पहिली धाव या प्रीमियर लीग मध्ये प्रत्येकच्या बॅटमधून आली, कारण की मागच्या मॅच मध्ये प्रत्येक 0 बाद झाला होता. चांगलं कमबॅक, चांगली वापसी. पहिल्या मॅच मध्ये विचार केला तर स्वप्नील ठाकूर एक्सपेन्सिव्ह ठरला होता. 18 धावा पहिल्या मॅच मध्ये खर्च केले होते. या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे, पण एक महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली, ती म्हणजेच साहिल दिवेकरला बाद केलंय. चेतन मात्र सेकंडवर आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना प्ले एंड मिस. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. 14 धावा जरूर आल्या, पण या ओव्हरमध्ये साहिल दिवेकरला बाद केले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. विनोद दादा प्रतिष्ठान टीम बॅटिंग करत असताना 1 गडी बाद, 14 धावा. हॅलो, शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विष्णुदादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या निमित्ताने नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, आदरणीय मनीषजी बिजलानी साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. मी विष्णुदादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मनीषजी बिजलानी साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. या स्पर्धेकरिता ज्यांची उपस्थिती आपण पाहिली आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्य प्रेमाचं प्रतीक असलेल्या पुष्पगुच्छ देऊन मनीषजी बिजलानी साहेब यांचा सन्मान देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आम्ही आमंत्रित करू आदरणीय दीपकजी पंजवानी साहेब, आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला, सामना स्पीडअप करावा लागेल. वेळ फार महत्वाचा आहे. टाइम सेट झालाय ऑलरेडी आणि 5 मिनिटं ऑलरेडी कंप्लीट झालेत. त्यामुळेच या ओव्हरचा विचार करा. षटक क्रमांक 2, गोलंदाज तयार. हर्षल, पहिलाच बॉल फेकलाय. एलिव्हेशन आहे का? डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने प्रतीक कोळीच्या बॅट मधून येतोय. पहिला धमाका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. कोळी सुरुवातीचे काही बॉल संयमाचे खेळले, त्यानंतर आक्रमकता धारण करत असताना प्रत्येककडे अगदी अनुभव आहे. त्यामुळेच मॅच्युअर्ड खेळाडू आहे. त्याला माहिती आहे कशा पद्धतीने गेम शिफ्ट करायचा. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, खूप चांगला क्रिकेट म्हणावं लागेल. अगदी स्टेअर केला. मिड विकेट रिजनमध्ये दुसरी धावासाठी इंटरेस्ट दाखवला होता, पण चेतनला इंटरेस्ट नव्हता. त्यामुळेच एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 21 ऑन अ स्कोर बोर्ड. मागच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर 91 धावा पाहायला मिळाला, हाय स्कोर पाहायला मिळाला आणि काल देखील 90+ धावा झाल्या होत्या. त्यामुळेच या मॅचमध्ये किती धावा होईल
याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. फ्लड लाईट ऑन झाल्यात. इथे देखील ऑन दी अप खेळत असताना मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेट रिजन मध्ये केलं जातंय राकेशच्या माध्यमातून. राकेशने काल खूप चांगला खेळ केला होता. एक गड्याच्या मोबदल्यात टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर 22 धावा. साहिल दिवेकर बाद झाल्यानंतर थोडासा संयम आणि आक्रमण देखील पाहायला मिळालं. प्रत्येक कोळी आणि चेतन म्हात्रे या दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. खूप चांगला स्ट्रोक लगावला आहे पण मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक गफलत करतोय. कॅच होते ड्रॉप. यशच्या माध्यमातून कॅचेस विन द मॅचेस. कॅच कॅरी होऊ शकले नाही. एका हाताने चेन पकडण्याचा प्रयत्न करत असताना बॉलवर कडवी नजर असणं गरजेचं आहे. फ्लड लाईट जेव्हा सुरू होते त्यावेळेस अगदी लख प्रकाश किंवा लाईट तुमच्या अगदी डोळ्यावर रिफ्लेक्ट होऊ शकतो. त्यामुळेच तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. कॅच ड्रॉप झाली आहे. संधी मिळते. स्क्वेअर कट केला. गॅप मध्ये आहे. रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. चेतन म्हात्रेच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा. गॅप मध्ये स्ट्रोक लगवला होता. खूप चांगला स्ट्रोक लगवलाय. अक्कलमंदीचा वापर करत असताना 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पॉवर प्ले क्रमांक 2 आहे. पॉवर प्लेचे हे 2 षटक आहेत ना फार महत्त्वाचे असतात. त्या षटकामध्ये ठरतं की तुमचा टार्गेट आणि तुमचं अगदी धावांचा डोंगर कितपर्यंत जाईल त्यासाठी प्रयत्न केला जातोय. स्वप्नील ठाकूर क्षेत्ररक्षण सजवत असताना, फिल्डिंग पोझिशन बदलत असताना बॅट्समनची मुवमेंट आणि बॅट्समनचा अगदी स्टान्स बघून अगदी त्या पद्धतीने फिल्डिंग सजवली गेली. हा क्रॉस खेळलाय. अगदी शरीराचा वेध घेतलाय. अगदी कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. कमबॅक केलंय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपलं गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या विनोद दादा प्रतिष्ठान टीम बॅटिंग करत असताना 27 लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 27 धावा असे धाव फलकावर लागलेत. हॅलो. त्यानंतर आम्ही आमंत्रित करू आदरणीय रवींद्रजी म्हात्रे यांना की आपला देखील शुभ सन्मान. त्यानंतर आदरणीय अजितजी पटेल साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अजितजी पटेल साहेब जे ज्येष्ठ समाजसेवक आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होतोय. आज देवनाथजी कोळी साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम सरचे स्वागत आहे. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. त्यानंतर देवनाथजी कोळी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी जरूर केला जाईल. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिथी देव भव. त्यानंतर ज्ञानेश्वरजी कोळी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की दादा आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. ज्ञानेश्वरजी कोळी साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात होते. तिसऱ्या ओव्हरमध्ये काय घडलं तर पहिल्याच बॉलवर चेतन म्हात्रे बाद झालाय. प्रतीक कोळी बाद झाला. माफ करा, प्रतीक कोळी बाद झालाय. खूप चांगला झेल हर्षलच्या माध्यमातून पकडण्यात आलाय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यश येताना पहिल्याच बॉलवर प्रतीक कोळीला बाद करण्यात तो यशस्वी झालाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 27 धावा कराव्या लागतील. न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शरद फलंदाजीसाठी आलाय. नवीन बॅट्समन शरद. पहिल्याच बॉलवर सफलता मिळते यशला. प्रतीक कोळी बाद झालाय. एक 2 एक्सपिरियन्स खेळाडू म्हणजे साहिल दिवेकर आणि प्रतीक कोळी अशी 2 खेळाडू बाद झाल्यानंतर विनोद दादा प्रतिष्ठान टीम ही थोडीशी अडचणीत येईल, संकटात येईल. त्यामधून बाहेर काढावं लागेल. टार्गेट मोठं करावं लागेल. 60+ धावा तुम्हाला कराव्या लागतील. फ्लड लाईट्स ऑन झालेत. त्यामुळेच या खेळपट्टीवर धावा होतात. आम्ही पाहिलेत. अनेक सामने आहेत त्यांना सामन्यामध्ये चेस होताना देखील पाहिलेत.
ऑफस्टंपवर मारा, लाईन मिस केली, अंपायरचा कॉल येते, व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 28 ऑन स्कोरबोर्ड. आत्माराम कोळी आणि अतुल गावंड अशी अंपायरची भूमिका असणारे दोन ऑनफिल्ड अंपायर पाहायला मिळतील आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत लेजेंडरी क्रिकेटर मिस्टर शशी मेहर हे देखील आपल्या कॉम्बॉक्समध्ये आहेत, आमच्या मॉनिटर रूममध्ये आहेत. आज 3 अंपायरचं पॅनल आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय, तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर प्रतीक बाद झाला आणि दुसरा बॉल व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा ऑफस्टंपवर मारा, खूप चांगली विकेट किपिंग निलेश म्हात्रेची पाहायला मिळते. येस, स्वप्नील ठाकूर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा केला जातोय. ऑफस्टंपवर यश अगदी ऑफस्टंपवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ऑफस्टंपवर कुठेतरी अगदी चांगली रणनीती असताना डीजे राहुल यांचं देखील आगमन झालं. वेलकम राहुल, आपलं सरस स्वागत आहे. प्रख्यात डीजे आहे. शरीरापासून दूर खेळणं आहे. कव्हर रेझर मध्ये, शॉर्ट कव्हर रेझर मध्ये फंबलिंग होते. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धावसाठी इंटरेस्ट दाखवला होता पण एका धावावर समाधान मानावं लागेल. अडचणीमध्ये आहे सध्याच्या घडीला, धावांसाठी साच पडतोय, धावांसाठी धावाधाव करतोय. वेलकम राहुल, सरस स्वागत आहे आपलं. खूप चांगले डीजे मास्टर आहेत. आमच्या समेत किरण देखील आहेत, जे देखील अगदी प्रख्यात डीजे मास्टर म्हणून ओळखले जातात. खूप चांगली साऊंड सिस्टीम या प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळते. समालोचकांचा आवाज प्रेक्षकांच्या कानामध्ये अगदी बिंबवण्याचं काम साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून केलं जाते. आमचे सहकारी समालोचक विजय म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. वेलकम सर, स्वागत आहे. निलेश कोळी हे देखील आमच्यासोबत जॉईंट होतील. आडवा बॅटने फटका, हवाई सफर, हवा के साथ साथ घट्टा के संग संग धावा मिळतील. 6 रन, षटकार. रविदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते चंद्रकांतजी पाटील यांचा सन्मान देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ची धावसंख्या 36 या आकड्यावर. खूप चांगला स्ट्रोक लगावला गेलाय. त्यानंतर उदयजी म्हात्रे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. मी विष्णुदादा यांना विनंती करेन विष्णुदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल उदयजी म्हात्रे यांचा. त्यानंतर प्रकाशजी म्हात्रे आणि रवीजी ठाकूर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. प्रकाशजी म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर रवीजी ठाकूर यांना देखील आम्ही आमंत्रित करू की आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. तर अभिषेक दादा कोळी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की दादा आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील कुंदनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून 27 प्रीमियर लीग 2027 प्रभाग क्रमांक प्रीमियर लीगमध्ये आम्ही सरसे स्वागत या ठिकाणी करतोय. आउट टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय मिस्टर ऋषी म्हात्रे. युवा खेळाडू आहे, यंगस्टर खेळाडू आहे आणि जबाबदारी असेल. टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये. या मॅचमध्ये तुम्हाला
तारहण करण्यासाठी स्कोर जाऊन पोहोचले. टीमची धावसंख्या 36 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. अडचणीमध्ये आहे विनोददादा प्रतिष्ठान टीम. या मॅच मध्ये धावा करावा लागतील आणि षटक क्रमांक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पावबलेचं षटक संपलंय. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे हर्षल. खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एका हाताने कलेक्ट केला, एकाच हाताने थ्रो केलाय. गोलंदाजीमध्ये हर्षलने योगदान दिलं. आता फिल्डिंग मध्ये देखील योगदान देतोय. एक कॅच देखील हर्षलने पकडली. खूप चांगली फिल्डिंगचं स्टँडर्ड हाय लेवलचं असणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठलीही स्पर्धा जिंकायचं त्यासाठी तुमची गोलंदाजी फलंदाजी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. किंबहुना त्या पलीकडे तुमची फिल्डिंग चांगली असणं गरजेचं आहे आणि फटकेबाजी देखील तितकीच चांगली होते. चेतन म्हात्रेचा धमाका सुरू आहे. 1 मॅन शो या मॅच मध्ये सुरू आहे. फेकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. मात्र काय बॅटिंग करतोय. 17 मिनिटं आतापर्यंत कंप्लीट झाली. लक्षात घ्या स्वप्नील ठाकूर, तुमच्यासाठी ही सूचना असेल. तुम्हाला 3 मिनिटांमध्ये 1 ओव्हर कंप्लीट करायची. त्यासाठी या सूचनेकडे लक्ष द्या. सामना स्पीडअप करा. महत्वाचा सामना आहे. एखादा खेळाडू जर रिंगणाच्या आतमध्ये येईल तर नक्कीच त्याचा अगदी फायदा घेतला जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमकडून आणि त्यामुळेच या गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतील. चला साहिल दिवेकर, भरपूर वेळ अगदी ड्रिंक्ससाठी आपण घेतलात त्यामुळेच हा वेळ देखील फार महत्वाचा आहे. 42 धावा 43 धावा 43. हॅलो. त्यानंतर विष्णुदादा म्हात्रे यांना आम्ही विनंती करू की दादा आपल्या शुभ हस्ते अभिषेक दादा कोळी यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. आज मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि अभिषेक दादा कोळी यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. 43 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. माफ करा 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावर लागलेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निशांत कोळी. निशांत काल बॅटिंग मध्ये देखील योगदान दिलं. आता गोलंदाजीमध्ये योगदान द्यावं लागेल. 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात विनोददादा प्रतिष्ठान टीम. 4थ्या ओव्हरला सुरुवात होते आणि निशांत कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडवर ऋषी म्हात्रे पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल चूक केली आहे. गोलंदाजाने चूक केली आहे. विकेट किपरने. अंपायरचा कॉल येते वाईट. अंपायर अगदी रिव्ह्यू घेतला. बीमरसाठी रिव्ह्यू घेतला आणि थर्ड अंपायर अगदी आमच्या मॉनिटर रूम समोर आहेत. त्यामुळेच त्याची पडताळणी करत असताना पाहायला मिळतील की कशा पद्धतीने हा बॉल रिलीज झालाय, कशा पद्धतीने कमरेच्या वर गेला की नाही याची पाहणी करत असताना बॅटिंग टीमकडून रिव्ह्यू घेण्यात आलाय. अगदी तुमच्याकडे एक रिव्ह्यू असेल तो तुम्ही रनआउट असेल, बीमर असेल, व्हाईट बॉल असेल यासाठी तुम्ही घेऊ शकता. आणि अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. नो +1 म्हणजे 2 धावा मिळतील आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. चला पुढची मॅच साठी आपण कॉल करणार आहोत. वेदांत फायटर्स त्यांच्या विरोधामध्ये हृदय गॅलेक्सी वॉरियर्स. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस याची नोंद देखील घ्या. फ्री हिटचा इशारा असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. इथे देखील चूक केली आहे. विकेट कीपर निलेश मातेकडून बाईच्या स्वरूपात धावा मिळतील 4 धावा आणि फ्री हिटच्या बॉलवर अगदी बाईच्या स्वरूपात 4 धावा मिळतील. स्वप्नील ठाकूर स्वतः कॅप्टन चूक करतोय. विकेट कीपरच्या भूमिकेत अगदी महत्वाची भूमिका आहे. त्यामुळेच कॅप्टन कडून चूक झाली आणि 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना
49 आकड्यावर 49 ऑन स्कोर बोर्ड. या ओव्हरमध्ये धावा येत असताना पाहायला मिळतील. हे ओव्हर फार महत्वाचे आहे. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. स्क्वेअर कट केला आहे, फटका चांगला आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू होतोय फरार. लगातारचा दुसरा चौकार येत असताना अगदी फलंदाज चेतन मात्रेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्रॅकिंग चौकार. अंपायर 20 मिनिटं जो अवधी होता तो 20 मिनिटाचा अवधी कंप्लीट झाला आणि त्यामुळेच तुम्हाला एक खेळाडू रिंगणाच्या आतमध्ये आणावा लागेल. स्पर्धेचा नियम आहे तो काउंट केला जातोय. तुमचा 12th मॅन देखील आमच्या सोबत आहे. स्टॉप केला होता ज्यावेळेस ड्रिंक्स आला होता त्यावेळेस. तुमचा 12th मॅन देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहे. लावला पण लेट ना, पण जाम लेट लावला. ज्यावेळेस आपण कुठलाही ड्रिंक्स मैदानात येतो त्यावेळेस स्टॉप केला जातोय आणि बॉल मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर देखील स्टॉप केला जातोय. याची नोंद देखील घ्या. त्यामुळेच हे गोष्टी काउंट केल्या जात नाही. त्यामुळेच ह्या गोष्टी देखील लक्ष द्या. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 53 या आकड्यावर. 53 धावा धावसंख्येला आकार येत असताना या ओव्हरमध्ये धावा येत असताना चेतन मात्र चांगल्या रिदम मध्ये चांगला बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी एक खेळाडू 38 रिंग सर्कलच्या आतमध्ये येतोय. त्यामुळेच एक बेनिफिट असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. तो बेनिफिटचा फायदा घेतला जाईल का? डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. पुन्हा एकदा खराब चेंडू. या ओव्हरमध्ये एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल. या ओव्हरमध्ये बऱ्याच चुका केल्यात. व्हाईट बॉल हाताळलेत, नो बॉल हाताळलेत. त्यामुळेच धावसंख्येत वाढ देत असताना ज्यावेळेस विनोददादा प्रतिष्ठान टीम दबावात होता त्यावेळेस गोलंदाजी चांगली करणं गरजेचं होतं. त्यामुळेच ही ओव्हर फार महत्वाची ठरली विनोददादा प्रतिष्ठान टीमच्या माध्यमातून. इनसाइड आउट फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन वेकंट एरिया आहे. वन बाउन्स सीमारेषे पलीकडे चेतन म्हात्रेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब क्रॅकिंग चौकार. सुपर बॅटिंग, लाजबाब बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 58 ऑन स्कोर बोर्ड. 58 धावा. या ओव्हरची अजूनही जर बॉलचा विचार केला तर 3 बॉलचा केस संपलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. म्हणजेच या इनिंगचे अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला ऑन ट्राय केला. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल. सिंगल मिळते. खूप चांगले क्षेत्ररक्षण हर्षलच्या माध्यमातून केलं जातं. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 59. 59 या आकड्यावर. ऋषी म्हात्रे आणि चेतन म्हात्रे अशी जोडी आहे. या जोडीने खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. भले ऋषी म्हात्रेच्या बॅटमधून मोठे फटके आले नाही तर देखील ती साथ देणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे आणि तेच काम ऋषी म्हात्रे करत असताना चांगल्या रिदम मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. ऑफ स्टंपवर मारा. पुन्हा एकदा लाईन मिस केली. पुन्हा एकदा अंपायरचा कॉल येतोय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या अगदी वाढ होत असताना 60 या आकड्यावर. 60 धावा. धावा होत्या कुठे, धावा आल्या कुठे. रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू अगदी घेण्यात आलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. संध्याकाळचं सत्र आहे. आकाशामध्ये जर पाहिलं तर अगदी पांढरा रंग, केशरी रंग, निळा रंग. हळूहळू पक्षी घरट्याच्या दिशेने जात असताना काम करणारे, जॉब करणारे व्यक्तिमत्व देखील आपल्या घराच्या दिशेने जात असताना पण क्रिकेटची मंडळी मात्र या 40+ बेलापूरच्या मैदानावर प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीगचा स्वाद लुटता. अनेक मान्यवरांची उपस्थिती या मंचावर पाहायला मिळते. त्या सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक आभार आहे. चला कशा पद्धतीने आता थर्ड अंपायर या बॉलवर काय घडलं, त्याचा निकाल आणि त्याचा निर्णय काय देतील याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. महत्वाचा निर्णय. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला अगदी सोडून दिलं होतं.
इट्स फेअर डिलिव्हरी, म्हणजेच अंपायरच्या डिसिजनला तो चॅलेंज केला होता, तो चॅलेंज आता सक्सेसफुल झाला आहे स्पर्श वॉरियर्स टीमकडून आणि लीगल बॉल आहे, फेअर डिलिव्हरी आहे आणि अशा तऱ्हेने डॉट बॉलची सांगता होते. 5 बॉलचा केस संपलाय, शेवटचा बॉल शिल्लक आहे. अंपायरच्या डिसिजनवर चॅलेंज केलं गेलं होतं. स्वप्नील ठाकूर कॅप्टन स्वतः आहे. फ्लाय स्लिपमध्ये निलेश म्हात्रे पाहायला मिळतील. बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. आडव्या बॅटने फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक अगदी स्वतः गोलंदाज आहे आणि कॅच पकडली जाते आणि अशा तऱ्हेने ऋषी म्हात्रेला परतावा लागेल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 60 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. एकूण 60 धावा झाल्यात. 59 ऑन स्कोर बोर्ड. 3 गड्याच्या मोबदल्यात पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपलाय. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. प्रभाग क्रमांक 27च्या अगदी प्रभागातील खेळाडूंना न्याय देण्याचं काम, प्रभाग क्रमांक 27च्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम आणि प्रभाग क्रमांक 27च्या सगळ्याच खेळाडूंसाठी एक क्रिकेटची मेजवानी आखण्याचं काम जर कोणी केलं असेल त्यांचं नाव आहे युथ आयकॉन, युवा नेतृत्व आदरणीय कुंदन म्हात्रे भाई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य प्रीमियर लीग. 5 गावांना एकत्र करणारा हा क्रिकेटचा कुंभमेळा मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. अतिशय देखणी स्पर्धा. अखेरचे षटक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना विक्की हनुवटे, विनायक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. विनायक टोळे गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना युवा गोलंदाज आहे विनायक टोळे. 59 धाव फलकावर लागली 3 गड्याच्या मोबदल्यात. विनोद दादा प्रतिष्ठान टीम बॅटिंग करत असताना चेतन म्हात्रे चांगली बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. वैयक्तिक 26 आकड्यावर खेळतोय. 11 बॉलचा सामना केलाय. शेवटच्या ओव्हरचे 6 बॉल शिल्लक आहेत. पहिलाच बॉल ऑफस्टम्पवर खूप चांगला बॉल पाहायला मिळते, सोडून दिलाय. अगदी चेतन म्हात्रेला वाटलं होतं की वाईड लाईनवर हा चेंडू पडलाय काय, पण हा निर्णय कुठेतरी चुकीचा ठरलाय. डॉट बॉलची सांगता होते. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 बॉलमध्ये आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल. 59 धावा पुरेशा धावा नाही आहेत. 70+ धावा कराव्या लागतील विनोद दादा प्रतिष्ठान टीमला बॅटिंग करत असताना. इथे लाईन खूपच खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. स्पर्श वॉरियर्स टीमकडून आज एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर धावा खर्च करण्यात आल्या. प्रत्येक गोलंदाजाने एक्सपेन्सिव्ह आणि प्रत्येक गोलंदाजाने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या. त्यामुळेच हे धावफलक 60 धावा पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सुरुवातीचा काळ पहिल्या 3 ओव्हरमध्ये हावी ठरत होता स्पर्श वॉरियर्स टीम, पण नंतर काही षटकामध्ये काही धावा झाल्या त्यामुळेच धावफलक 60 या आकड्यावर पोहोचले. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये स्ट्रोक लगावला जातोय. चेतन म्हात्रे अगदी जेल सुटलाय आणि अशा तऱ्हेने 2 धावा जरूर मिळतील. यशच्या मातून चूक झाली आहे, कॅच ड्रॉप झाली आहे. चेतन म्हात्रे जो अखेरच्या ओव्हरमध्ये हावी ठरतोय, अखेरच्या ओव्हरमध्ये घातक ठरतोय, त्या चेतन म्हात्रेला जीवनदान दिले. 2 धावा मिळतील. कॅचेस विन द मॅचेस. फिल्डिंगमध्ये चुका झाल्या, विकेट किपिंगमध्ये चुका झाल्या, अगदी मिसफिल्ड झाली, त्यामुळेच या चुका टाळाव्या लागतील. चुका आणि शिका असं नेहमी आपल्याला शाळेत शिकवलं जातं. संध्याकाळचं अगदी निसर्गरम्य असं वातावरण आहे. दुपारी गरमी जाणवते, पण या मैदानामध्ये आल्यानंतर संध्याकाळी थोडासा गारवा जाणवतो. खोलवा टप्प्याचा चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळते. अगदी वेगवान स्ट्रोक लगवलाय. क्षेत्ररक्षक हर्षल वेगाने येईल, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा कंप्लीट होत असताना अंपायरचा इशारा येतोय थर्ड अंपायरकडे. पुन्हा एकदा थोडीशी तसदी द्यावी लागेल शशी मेहर यांना. चला टॉस साठी मी दोन्ही टीम कॅप्टन विक्की मुंबईकर आणि त्यांच्या विरोधामध्ये नयन कोळी, दोन्ही कॅप्टन प्लीज या रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये, त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला हंबल रिक्वेस्ट असेल की शेवटची
3-4 बॉलचा खेळ बाकी आहे, त्यामुळेच लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विष्णुदादा यांना विनंती करेन की Not आपल्या out. शुभस्ते भालचंद्रजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपल्या शुभस्ते करायचा आहे. नाबाद घोषित केला जातोय आणि 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 64 या आकड्यावर. 64 धावा फलकावा लागलेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, कॅच पकडली जाते आणि अशा तऱ्हेने संपलाय चेतन म्हात्रेचा खेळ. विकेटचं होतोय पतन. फलंदाज बाद होत असताना चेतन म्हात्रे आपल्या टीमसाठी 30 धावांचं योगदान करून तो परतलाय. धक्का क्रमांक 4, विनोद दादा प्रतिष्ठान टीमला फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भूषण पाटील, बेलापूर गावाचा एक्सपिरियन्स खेळाडू आहे भूषण पाटील आणि अनेक वर्ष बेलापूर गावासाठी त्यांनी देखील योगदान दिलंय. अनुभव आहे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 64 धावा फलकावा लागलीत. 5 गड्याच्या मोबदल्यात विनोद दादा प्रतिष्ठान टीम बॅटिंग करत असताना विकी आणि भूषण पाटील अशी जोडी पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये विनायकने चांगली गोलंदाजी केली. या 4 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. मॅचची अगदी कडा लागते. 1 धाव मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव कंप्लीट झाली. एका धावाने टीमची धावसंख्या 65 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल याची नोंद घेईल घ्या. विक्की मुंबईकर आणि त्यांच्या समेत नयन कोळी, नयन ज्युनियर. चला शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय विकी हनुवटे फलंदाजीसाठी आला आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. विनायक खूप चांगली गोलंदाजी करतोय. 5 बॉलमध्ये आता फक्त 6 धावा खर्च केले. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर देखील ऑफ ड्राय केलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. लाजबाब क्षेत्ररक्षण आणि अशा तऱ्हेने धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. लोकेशच्या माध्यमातून 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 66 आकड्यावर आणि 67 धावांचा अगदी टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना विनोद दादा प्रतिष्ठान टीमच्या माध्यमातून बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने टीम स्पर्श वॉरियर्सच्या माध्यमातून केला जातोय आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड केल्या जातील. जाऊया टॉस सेरेमनीसाठी राहुल शिरसाट यांच्याकडे आणि दोन्ही टीम कॅप्टन आमच्यासोबत जोडले जातील. ओव्हर टू यू. धन्यवाद. चला तर टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच हृदय गॅलेक्सी वॉरियर्स आणि त्यांच्याच अगेन्स्ट वेदांत फायटर्स. विकी मुंबईकर आणि ज्युनियर नयन कोळी. आपण टॉससाठी यायचं आहे. तर चला आपण लगेचच या टॉससाठी. आदरणीय भालचंद्रजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जाईल.
रवींद्रजी मात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. हेडीच कॉल आणि टॉस जिंकलाय. निर्णय तुम्ही कळवायचा आहे. क्षेत्ररक्षक. चला नामदेवजी टिपू 40+ आहेत. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि 40+ मास्टर नामदेव टिपू आपण देखील यायचं आहे. प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026 पर्व कुंदनदादा मात्रे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी साकार होते. तुम्ही देखील अनेक वर्ष क्रिकेट खेळलात, आज देखील खेळताय, परंतु सध्याच्या घडीला हे जे प्लॅटफॉर्म कुंदनदादा मात्रे यांच्या माध्यमातून साकारण्यात आलं आहे यंग जनरेशनसाठी, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? यंग जनरेशन म्हणायचं तर फुल ॲडव्हान्टेजमध्ये आहे. छोटी छोटी पोरं चांगली क्रिकेट दाखवत आहेत आणि हे कुंदनदादाने आयोजन केलं आहे, छान आहे. म्हणजे प्रत्येक गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, त्याचा परफॉर्मन्स, त्याची क्षमता क्रिकेटबद्दल. चांगलं आयोजन आहे. मैदानाचं तर काय उत्तरच नाही. आणि आपला ज्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट आयोजन केलं आहे, निलेश, जॉन्टी, करण, हे क्रिकेटला एक आपले 5 गावातील जर एक संघ केला तर एक चांगली टीम तयार होऊ शकते ओपनमध्ये खेळण्यासाठी. धन्यवाद. चला, जयेश मुंबईकर देखील आमच्या सोबत जोडले गेलेत, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. वेलकम, सरस स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 27 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅच क्रमांक 2 रंगली जाते. टार्गेट आहे तब्बल 67 धावांचं आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला निलेश मात्रे आणि त्यांच्या समेत स्वप्नील ठाकूर असे एक अनुभवी खेळाडू आहेत आणि एक यंगस्टर खेळाडू पाहायला मिळतोय. त्यामुळेच ही बॅटल, ही कॉन्टेस्ट आणि अगदी ही जोडी देखील तितकीच महत्त्वाची आहे. पहिल्या मॅचमध्ये स्वप्नील ठाकूर अपयशी ठरला होता, इतकं काही प्रभाव करता आला नव्हता, पण या मॅचमध्ये 67 धावांचं टार्गेट आहे. खूप चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. ही मॅच जिंकली तर नक्कीच टेबल टॉप करण्याची संधी असेल स्पर्श वॉरियर्स टीमसाठी आणि विनोददादा प्रतिष्ठान टीमला देखील हा सामना फार महत्त्वाचा असेल. दोन्ही टीमसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. विनरचा सामना आहे. दोन्ही टीमने एक सामना जिंकला, त्यामुळेच विनरच्या सामन्यामध्ये अगदी दुसरा सामना देखील जिंकतो, त्यामुळेच क्वालिफाय होण्याचे चान्सेस अजूनही वाढतात. त्यामुळेच आता विनरचा सामना आहे. त्यानंतर लुझरचे सामने सुरू होतील. त्यानंतर 2 सामने हे लुझरचे असतील. चला, मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक हाताळण्यासाठी विकी हनुवटे, अंपायरचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले आणि मॅचला होती सुरुवात. सेकंडवर निलेश मात्रे पाहायला मिळते आणि पहिला बॉल रिलीज केला जातोय दुसऱ्या इनिंगचा. पहिलाच बॉल अगदी बॅकफुटला येऊन स्टेअर केला, चेंडू जातोय थर्ड मॅन रीजनमध्ये. अगदी सॉफ्ट हँडने सिंगल आपल्या नावी करतोय आणि खातं उघडलंय. निलेश मात्रे ऑफ द मार्क. पहिली धाव निलेश मात्रेच्या बॅटमधून आली. खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये निलेश मात्रेने आपल्या टीमसाठी. या मॅचमध्ये देखील अगदी साथ द्यावी लागेल स्वप्नील ठाकूरला. स्वप्नील ठाकूर या टीमचा कॅप्टन आहे, दिशादर्शक आहे, कर्णधार आहे, त्यामुळेच ही जबाबदारी असते. फार मोठा रोल असतो. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपल्याला अव्वल दर्जाचा खेळ करावा लागतो ॲज अ कॅप्टन म्हणून. विकी हनुवटे वर्सेस स्वप्नील ठाकूर अशी बॅटल पाहायला मिळते. फटका चांगला आहे, चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने दणदण करत सीमारेषे पलीकडे. स्वप्नील ठाकूरच्या बॅटमधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावा मिळतील. खूप चांगला स्ट्रोक लगावला गेलाय समोरच्या दिशेने, अगदी सेफ स्ट्रोक म्हणला जातो या मैदानाचा. त्यामुळेच
4 धावा मिळतील. 4 धावाने टीव्ही आपलं अकाउंट ओपन केलं गेले. हॅलो मॅचला टाइम होईल कारण देखील बॉलवर बॅक ड्राईव्ह, खूप चांगला बॉल, खूप चांगलं कमबॅक विकी हनुवटीच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर मात्र डॉट बॉल आलाय. 67 धावांचं टार्गेट आहे. सुरुवात फार महत्वाची आहे. वेल बिगिनर्स हाफ डन. सुरुवातीवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात, त्यामुळेच या गोष्टी आणि सुरुवात तुमच्यासाठी फार महत्वाची असेल. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. स्लॉक केलाय, फटका चांगला आहे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वप्नील ठाकूरच्या बॅट मधून येतोय एक अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमा रेषेपार, षटकार. लाजबाब. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिला जाईल. अगदी लेन बॉलला पिक केला होता, पिकअप स्ट्रोक लगवलाय. स्वप्नील ठाकूरच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 11 आकड्यावर. 11 धावा, चांगली सुरुवात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट. माणसाच्या मनामध्ये 2 घोडे धावत असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. ज्या घोड्याला आपण जास्त खुराक देतो ना, तो घोडा जास्त धावतो. त्यामुळेच पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करणं गरजेचं आहे. हा इंटेंट तुमचा फार महत्वाचा आहे. कुठलाही डोंगर हा उंच नसतो, ते चढण्याची क्षमता आणि त्या चढण्याची इच्छाशक्ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अशक्य प्राय अशा गोष्टी कुठल्याच नसतात. त्यामुळेच पॉसिबल आणि आय एम पॉसिबल, इम्पॉसिबल या गोष्टीला अगदी प्ले अँड मिस. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. हलकीशी अपील केली होती पण अंपायरना कुठला इंटरेस्ट नव्हता. डॉट बॉलची सांगता होतीये. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. बिनगड्याच्या मोबदल्यात 11 धावा. 67 धावा करायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि विकी हनुवटे गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 11 धावा खर्च केले. स्वप्नील ठाकूर शेवटचा बॉल आहे या पॉवर प्ले क्रमांक पहिलं. दिशा दिली अगदी इनफिल्डच्या वरून. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव तर कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना अक्कलमंदीचं क्रिकेट म्हणावं लागेल. शेवटच्या बॉलवर आले 2 धावा. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 13 धावा. बिनगडी बाद 13 धावा असा धाव फलक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये लागत असताना पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये काय घडलं होतं तर पहिल्या इनिंगमध्ये 14 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता ह्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. अजूनही जर पाहिलं तर 54 धावा करायचे. 67 धावांचं टार्गेट आहे. प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026 हा पहिलं पर्व आहे आणि आज सगळ्यांनाच एकत्र करून वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या ढंगामध्ये सगळेच खेळाडू एका मैदानावर आपल्या या टीमसाठी प्रयत्न करत असताना अतिशय देखणी स्पर्धा. या स्पर्धेचं आज लक्ष वेधले नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वाने. आणि या स्पर्धेसाठी नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं नवी मुंबईचे युवराज, ऐरोली विधानसभा प्रथम आमदार संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांची उपस्थिती आणि त्यांच्या शाही थाटामध्ये या स्पर्धेचे प्रणेते कुंदन म्हात्रे भाई यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला आणि उद्या देखील त्यांची उपस्थिती होईल असं त्यांनी ग्वाही दिली. आणि ही दमदार स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी मी एक नाही दोन वेळा या स्पर्धेसाठी येईल असं त्यांनी विश्वास दाखवला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावर लागलेत. 67 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय साहिल विनोद दिवेकर. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये या खेळाडूने नेहमीच इम्प्रेसिव्ह आणि इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स दाखवलाय. त्यामुळेच या खेळाडूला आता या ओव्हरमध्ये कमबॅक करून द्यावं लागेल. बॅटिंगसाठी धुवाधार बॅटिंग केली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण केलं होतं पण त्यानंतर अगदी तो देखील बाद झाला पहिल्याच ओव्हरमध्ये. त्यामुळेच आता गोलंदाजीमध्ये योगदान द्यावं लागेल. मॅचची एज कॉट बिहाइंड. पहिल्याच बॉलवर काय घडलंय? साहिल दिवेकरने विकेट काढली. निलेश मात्रेला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय स्पर्श वॉरियर संघाला. फलंदाज बॅक टू द डगआउट.
साहिल दिवेकरने खूप चांगलं कमबॅक केलं, वापसी केली आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट असो, त्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा कमबॅक करावं लागतं. जय पराजय ह्या नाण्याच्या दोन बाजू आहे. म्हणूनच म्हटलं जातं की तुम्हाला प्रत्येक वेळेस त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो. सतीशजी चव्हाण यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. ओल टू कॉम्बॉक्स. फटका चांगला आहे, फेकलाय मिड विकेट रिजन मध्ये. स्वप्नील ठाकूरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार, 4 धावा. लाजबाब स्ट्रोक लगवला जातो. लेन बॉलला पिक केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. खूप चांगला स्ट्रोक, अगदी पुढ्यात बॉल होता, त्यामुळेच फेकून दिलाय. सीमारेषी पलीकडे स्वप्नील ठाकूरच्या बॅट मधून चौकार आलाय. 4 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 18 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. स्पर्श वॉरियर्स टीम 67 धावांचा पाठलाग करत असताना कॅप्टन वर्सेस कॅप्टन, बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वोत्कृष्ट वर्सेस सर्वोत्कृष्ट असा मुकाबला पाहायला मिळते. ज्यावेळेस दोन प्रमुख खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये येतात ना, त्यावेळेस दोन्ही खेळाडूंची कसब, दोन्ही खेळाडूंचं पोटेन्शियल, दोन्ही खेळाडूंचं गुणवत्ता सिद्ध करण्याची अगदी गरज असते. अडतीच दाखवलंय. स्वप्नील ठाकूरच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 धावांना टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 18 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही जर पाहिलं तर 39 धावा कराव्या लागतील. 49 धावा अजूनही करायचे आहेत. 67 धावांचं टार्गेट आहे. 18 धावा धाव फलकावर लागलीत. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. साहिल दिवेकर वर्सेस स्वप्नील ठाकूर, कॅप्टन वर्सेस कॅप्टन, बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. त्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि स्वतःला सिद्ध केल्याशिवाय माणूस प्रसिद्ध होत नाही. स्लॉक केलाय, फटका चांगला आहे. व्हॉट अ टायमिंग, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ. अंपायरचा इशारा येतोय. वाव, चौकार. 4 धावा मिळतील. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. कन्व्हेन्शनल स्वीप केला जातोय. स्वप्नील ठाकूरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. चेडू सीमारेषा पार, चौकार. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक, ब्युटिफुल प्लेसमेंट. अगदी स्वतःला बेंड केलं होतं आणि फेकून दिला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमारेषी पलीकडे. 4 धावांचे चौकार. टीमची धावसंख्या 22 आकड्यावर. आक्रमकता, अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये सकारात्मक दृष्टिकोन हा फार महत्वाचा असतो. समोर कुठला गोलंदाज आहे, समोर कोण आहे, यापेक्षा आपण काय करू शकतो हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळेच स्वप्नील ठाकूरने तेच केलं. प्रमुख गोलंदाजावर आक्रमण केलं जातोय. मारायचं तर टॉपच्या लोकांना मारायचं असं म्हटलं जातं. त्यामुळेच अगदी टॉपच्या गोलंदाजावर आक्रमण केलं जात आहे. साहिल दिवेकरच्या अगेन्स्ट हल्ला बॉल केला जातोय. अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे. टीमची धावसंख्या 22, लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडी बाद, 22 धावा. चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला स्पर्श वॉरियर्स टीम आहे. 67 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे, अप्रतिम बॅटिंग. या मैदानाच्या अवतीभोवती अगदी रेल्वे लाईन आहे. पनवेल ते CST अशा अनेक ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना काहीसा उशीर केलाय. सेन्सिबल क्रिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणूनच म्हटलं जातं की कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटरमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवर आपण षटकार चौकार मारू शकत नाही. सिंगल डबलचा खेळ देखील मानला जातोय. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफ लाईन आहे जी रेल्वे, त्याप्रमाणे क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. फटका फसलाय. चेडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. अगदी दूरवरून क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट झाली. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, आदरणीय सुजितदादा कोळी यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने होते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. ओल टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. सुजितदादा कोळी यांचं आगमन झालंय. षटक क्रमांक दुसरं संपलं गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 24, 24 धावा धाव फलकावर लागलेत. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये अजूनही जर पाहिलं तर धावा करायचे 43 धावा. 18 बॉल 43 धावा. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमसाठी संधी आहे. विनोददादा प्रतिष्ठान टीम असेल तर किंवा स्पर्श वॉरियर्स टीम
अगदी चांगल्या रिदम मध्ये, कारण की स्वप्नील ठाकूर चांगली बॅटिंग करतोय, त्याला साथ देण्यासाठी बॅटिंगसाठी निशांत कोळी हा खेळाडू देखील पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य सोहळा, याची देही याची डोळा हा पहा क्रिकेटचा सोहळा. आणि कुंदन म्हात्रे बाई यांचं काम नेहमीच टॉपचं असतं. ज्या ज्या वेळेस त्यांचं आयोजन, ज्या ज्या वेळेस त्यांचा इव्हेंट असतो, त्या त्या वेळेस दर्जेदार कसं होईल यासाठी अगदी तन मन धन या सगळ्याच गोष्टी समर्पित करणारं व्यक्तिमत्व आहे. आज या प्रभागातील प्रत्येक युवकाला एक प्रेरणास्थान आणि प्रत्येक युवकाला एक आदर्श म्हणून आज कुंदन म्हात्रे भाई यांचं देखील अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समेत सुजित कोळी यांचं देखील कार्य आम्ही पाहिलंय. हे दोन्ही मंडळी, ज्या दोन्ही मंडळींनी सातत्याने आज विभागासाठी, आपल्या प्रभागासाठी आणि या परिसरासाठी नेहमीच चांगलं काम केलंय, या दोघांचाही देखील मनपूर्वक आभार आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. 18 बॉल 43 धावांचं आव्हान आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीसाठी येत असताना फुल टॉस बॉल आहे, ऑन साइडला ऑन ट्रॅक केलाय, कॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू होतोय फरार. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. फलंदाज निशांत कोळीच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौका. आज या मंचावर आदरणीय सुजितदादा कोळी, ज्यांचं मेन्शन मी मगाशीच केलं होतं की अगदी युवा नेते आहेत आणि समाजसेवक आहेत, उद्योजक आहेत, त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. आदरणीय हरी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, निकेश कोळी साहेब उपस्थित आहेत. या सगळ्यांचं सरसे स्वागत केलं जातं. या स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी देवोभव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही परंपरा आहे. आणि बॅटने फटका चांगला आहे, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अगदी वन बाउन्स चेंडू पकडला जातोय, फेकला जातोय. या दरम्यान एकच धाव मिळते. स्वप्नील ठाकूर इंटरेस्टिंग नव्हते, त्याला माहिती आहे की आपण कुठलीही घाई न करता हा सामना पार्टनरशिपने जिंकू शकतो. त्यामुळेच या मॅचमध्ये रिस्क न घेता अगदी स्वतःवर जबाबदारी घेतोय. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जम पोहोचली 29 ऑन स्कोर बोर्ड. 67 धावांचा पाठलाग करत असताना मॅच क्रमांक 2. सामना स्पीडअप करावा लागेल. दोन्ही टीमला संधी अगदी सूचना असतील. मॅचची एज अगदी फ्लाय स्लिप मध्ये चेंडू फ्लाय होते. भूषण पाटील चेंडू अडवत असताना एक एक बॉल फार महत्वाचा आहे. इच अँड एव्हरी रन्स, इच अँड एव्हरी बॉल इज इम्पॉर्टंट. या मॅच मध्ये एक एक बॉलला फार महत्वाचा आहे. प्रत्येक बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल, प्रत्येक बॉल मॅचचं समीकरण बदलेल, प्रत्येक बॉल मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल. त्यामुळेच क्रिकेट हा असाच खेळ आहे. रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. तुम्हा सर्वांनाच वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. यावेळेस फटका चांगला, हेलिकॉप्टर स्ट्रोक, तो लँड होईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्पर्श वॉरियर्सचा कॅप्टन मिस्टर स्वप्नील ठाकूरच्या बॅट मधून येतोय हेलिकॉप्टर स्ट्रोक, चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार, 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. मेगा स्क्रीनवर काय स्ट्रोक लगावला गेलाय. MS धोनीच्या स्टाईलने हा बॉलला फिनिश केलाय, फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. अजूनही 33 धावा करायचे. मॅच ऑन आहे, चेज इज ऑन. स्वप्नील ठाकूर रंगात आहे, ढंगात आहे. आणि स्वप्नील ठाकूर ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये अगदी रिदम मध्ये असतो ना, त्या त्या वेळेस गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, कप्तानच्याला सीनातान. कर्णधारसाठी भरपूर उपमा आहेत, अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळेच स्वप्नील ठाकूर अँकर इनिंग करत असताना, आपल्या टीमसाठी योगदान देत असताना 35 धावा, 1 गडी बाद. स्लॉक केलाय, फटका चांगला आहे, फॉलिंग स्क्विप, लाजवाब. स्वप्नील ठाकूर, ये हात मुझे दे दे ठाकूर शोलेचा डायलॉग होता. ये षटकार मुझे दे दे असा लगवला जातोय स्ट्रोक. स्वप्नील ठाकूरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. फॉलिंग स्वीप लगवला जातोय, अगदी स्वतःला जोखून ते लगवला हा षटकार. 6 धावा. आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा, पिक्चर अभी बाकी है मेरा दोस्त असा सांगणारा हा षटकार. स्वप्नील ठाकूरच्या बॅटमधून टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली आहे 41 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही जर पाहिलं तर 26 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 26, प्रत्येक बॉल मागे 2 धावा करायचे. 13 दुनी 26 म्हणजे प्रत्येक बॉल मागे
तुम्हाला 2 धावा कराव्या लागतील. स्वप्नील ठाकूर सुपर बॅटिंग टीमसाठी 12 बॉलमध्ये 34 धावांचं योगदान देतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. अगदी बॅटची एज लागलोय, चेंडू जातोय अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना फंबलिंग पाहायला मिळते. एकच धाव मिळते. स्पर्श वॉरियर्स टीम म्हणजेच स्पर्श कुंदन म्हात्रे म्हणजेच या स्पर्धेचे प्रणेते कुंदन म्हात्रे भाई यांचा संघ देखील आहे आणि हा संघ देखील चांगला रिदम मध्ये आहे. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 42 आकड्यावर. चला सन्मानाकडे वळूया. सन्मान केला जाईल. अतिथी मान्यवरांचा सन्मान, अतिथी देवोभव. मी आदरणीय सुजित दादा कोळी यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे सुजित दादा कोळी यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अगदी कुंदन म्हात्रे भाई यांच्या अगदी जीवलक मित्र आहेत. हे 2 अगदी A1 जोडी मानली जाते या प्रभाग क्रमांक 27 ची. हे दोघांचं एकदम बॉन्डिंग आम्ही नेहमी पाहिलेत. ज्या वेळेस हे दोघं एकत्र असतात त्या वेळेस च्या डोक्यामध्ये काहीतरी विकासाची कामं असतात, महत्त्वाची कामं असतात आणि दोघांकडे पाहिलं तर एकदम हसमुख चेहरे आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असते. त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. चला मी कुंदन दादा म्हात्रे यांना विनंती करतोय. येस, या ओव्हर नंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 25 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना श्रीकांत गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना अनुभवी खेळाडू आहे. 40+ चा खेळाडू आहे श्रीकांत. गोलंदाजीसाठी येत असताना या मॅच मध्ये मॅच ऑन आहे. स्वप्नील ठाकूर चांगली बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. 35 धावांचं योगदान दिले. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. चला सामना स्पीडअप करावा लागेल. सामना स्पीडअप करावा लागेल. नाही फक्त ही ओव्हर टाकायची ना, 20 मिनिटं फक्त याच्यासाठी ना, 4 ओव्हरसाठी. पहिला बॉल अगदी बॅटची एज लागली होती. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. डॉट बॉल ज्या वेळेस येतील त्या वेळेस मॅचमध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण होईल. ज्या वेळेस डॉट बॉल येईल त्या वेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर येईल आणि प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. स्वप्नील ठाकूर चांगल्या रिदम मध्ये, चांगली फॉर्म मध्ये, चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. 11 मध्ये 25 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. दोन्ही टीमसाठी संधी असेल. श्रीकांत गोलंदाजी ट्रॅकवर. फटका चांगला आहे. प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते आणि स्वप्नील ठाकूर म्हणेल प्रेशर में और जोर से निकलते. क्रॅकिंग षटकार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे स्वप्नील ठाकूरच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. लाजबाब बॅटिंग, सुपर बॅटिंग. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. काय बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. सुपर बॅटिंग. स्वप्नील ठाकूर आता ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना, विनोददादा प्रतिष्ठानच्या 11 खेळाडूंच्या अगेन्स्ट हा एकटा लढतोय. 1 vs 11 असा सामना आता मैदानामध्ये उरलाय. जर ही विकेट प्राप्त झाली तर नक्कीच मॅचमध्ये वापसी होईल आणि जर स्वप्नील ठाकूर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर हा सामना लवकर संपेल. अशी बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय. विकेट किपर मध्ये बदल केला जातोय. आता साहिल देवेकर स्वतः विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. श्रीकांत पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर षटकार. आता इक्वेशन बदललंय. 10 मध्ये 19 करायचे. मॅच ऑन आहे. स्पर्श वॉरियर्स टीम चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या स्थितीमध्ये. आदरणीय विनोद दिवेकर साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर या. विनोद दादा दिवेकर, वेलकम सरचे स्वागत आहे. एक लेजेंडरी क्रिकेटर आहेत. इथे देखील ऑन साईडला ऑन ट्रॅक केला. गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. खूप चांगला थ्रो पाहायला मिळतोय डीपमधून. ऋषी म्हात्रेच्या माध्यमातून एक धाव मिळते. मॅच ऑन आहे. अजूनही सामना संपला नाही. अजूनही सामना बनवू शकतो. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. 9 बॉल 18 धावांची आवश्यकता. 9 बॉल 18. अजूनही 2चं इक्वेशन बाकी आहे. ही मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही टीमसाठी संधी आहे.
बॅटची एज आणि काय घडलंय अपील केली आणि फलंदाज बाद होत असताना विकेटचं होतोय पतन. फलंदाज निशांत कोळी परतलाय. दुसरा धक्का लागत असताना टीम स्पर्श वॉरियर्स टीम मध्ये फलंदाज निशांत बॅक टू द डगआउट. चला आपण सुजितदादा कोळी यांचा सन्मान या मंचावर करणार आहोत. तो करण्यासाठी अगदी मी विनंती करतोय. आदरणीय सुजितदादा कोळी यांचा सन्मान या स्पर्धेचे प्रणेते कुंदनदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. खऱ्या अर्थानं A1 जोडी म्हणून या विभागात ही मानली जाते. दोन्ही अगदी जीवलग मित्र आहे. दोन्ही नेहमीच एकत्र असतात. एकमेकांच्या सुख दुःखामध्ये एकमेकांना अगदी सहाय्य करण्यासाठी दोन्ही मंडळी असतात. त्यावेळेस या दोघांचा अगदी एका फ्रेममध्ये पाहायला मिळतील. पुढचा सन्मान आहे विष्णू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हरी म्हात्रे यांचा सगील सन्मान केला जाईल. विष्णुदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हरी म्हात्रे यांचा सन्मान करणार आहोत. निकेश कोळी यांचा देखील सन्मान केला जाईल. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायचे अजूनही 18 धावा. 8 चेंडू 18 धावा. हरी म्हात्रे साहेब आणि निकेश कोळी साहेब, आदरणीय विनीत दिवेकर साहेबांना देखील विनंती करतोय की आपण मंचावर या. आपलं देखील सरस स्वागत आहे. 8 बॉल 18 धावा. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. स्वप्नील ठाकूर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत स्पर्श वॉरियर्स टीमचा या मॅचवर ताबा आहे. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल झालाय राकेश. काल खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये राकेशने. श्रीकांत चांगली गोलंदाजी करतोय. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला फेकलाय. क्षेत्ररक्षक आहे. अगदी एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट होत असताना अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू फरार झालाय. 2 धावा मिळतील. 2 धावाने राकेशने आपलं खातं उघडलंय. इक्वेशन बदललंय. आता 7 मध्ये करायची 16 धावा. 7 चेंडू 16 धावा. 16 धावा 7 चेंडू. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. पण कौतुक करावं लागेल श्रीकांतचं, ज्या पद्धतीने पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 धावा आल्यात. कमबॅक केले, वापसी केली. एक्सपिरियन्स, स्वास्थ्य, शरीर, आयुष्य महान ही 40+ संघटनेची अगदी टॅग लाईन आहे. आणि त्याच धर्तीवर अजय सगळेच खेळाडू खूप चांगला योगदान देत असताना ह्या बॉल नंतर आपण पुढच्या सन्मानाकडे वळणार आहोत. स्लॉक केलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये स्वप्नील ठाकूरच्या माध्यमातून. आणि अशा तऱ्हेने डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 51 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 16 धावा. 6 चेंडू 16 धावा. निकेश कोळी साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. निकेश कोळी साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. सतीश चव्हाण साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. विष्णू म्हात्रे यांचे शुभ हस्ते हा सन्मान, या सगळ्याच अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि आलेल्या पाहुण्यांचा अगदी सन्मान करणं हे कुंदन म्हात्रे भाई यांची देखील ओळख आहे. आणि त्यांचंच हे दमदार आयोजन. भारतीय जनता पार्टीचे शिलेदार आणि भारतीय जनता पार्टी प्रेझेंट्स प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग माझ गावांना एकत्र करणारा हा क्रिकेटचा कुंभमेळा मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. चला सामना स्पीडअप करा. 6 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. सतीश चव्हाण साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मी पुन्हा एकदा सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. वॉट मॅच, सुपर मॅच पाहायला मिळते. पहिला सामना जर पाहिला तर एक हाती सामना झाला होता. 91 धावांचा पाठलाग, त्या धावांचा पाठलाग करता आला नाही. पण आता इक्वेशन पोचलंय, तर म्हणजे 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. स्वप्नील ठाकूर जोपर्यंत क्रीजमध्ये आहे तोपर्यंत स्पर्श वॉरियर्स टीमला आस आहे, तोपर्यंत टीमला भरोसा आहे. पण हा भरोसा कुठपर्यंत असेल आणि शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी आता बेलापूर गावचा उदयनमुख खेळाडू, युवा खेळाडू मिस्टर ऋषी म्हात्रे. ऋषी म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय.
अनेक वेळा या खेळाडूंनी देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. स्वप्नील ठाकूर आणि ऋषी मात्रे एकाच टीम मधून खेळतात, त्यामुळे दोघांचे प्लस मायनस गोष्टी त्यांना माहिती आहेत. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल फेकलाय, मी मारत नाही, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे. नाव आहे स्वप्नील ठाकूरच्या बॅट मध्ये येतोय प्रहार. चेंडू सीमा रेषेच्या अलीकडे. 6 धावांचा षटकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स आउट ऑफ द ग्राउंड. मला वाटतं की हा बॉल क्रोमाच्या अगदी शोरूम पर्यंत पोहोचला असेल, इतका लांब लचक षटकार. 48 वर खेळतोय स्वप्नील ठाकूरची बॅटिंग आवडली असतं तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसिंग बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर स्वप्नील ठाकूर, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. व्हॉट अ बॅटिंग, सुपर मॅच, सुपर बॅटिंग करत असताना 48 आकड्यावर खेळतोय. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक होईल का? देवेश कोळीच्या बॅट मधून 49 धावा कालच्या रजनीमध्ये पाहिलं होतं. 48 आकड्यावर स्वप्नील ठाकूर खेळतोय. पुढचा बॉल ऋषी मात्रे, आणखीन एक. ओ भाई गॉड, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. स्वप्नील ठाकूर साठी अर्धशतक झळकावलाय. हा पहिला खेळाडू आहे प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीगचा. हा पहिला खेळाडू, त्याचं नाव आहे स्वप्नील ठाकूर. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मॅग्निफिसिंट बॅटिंग परफॉर्मन्स, फॅब्युलस, फंटास्टिक, लाजवाब खेळ करत असताना अफलातून खेळ केला स्वप्नील ठाकूरने. सगळ्यांचंच मन जिंकले स्वप्नील ठाकूरने. हा ठाकूर एकटा लढलाय. ठाकूर वर्सेस विनोद दादा प्रतिष्ठान अशी बॅटल पाहायला मिळाली. आपल्या टीमसाठी तब्बल 54 धावांची एक झंझावत खेळ केली आहे. आता मॅच येऊन ठेपली आहे. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. व्हाट अ बॅटिंग. मंजिल उन्हें नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते, मंजिल उनको मिलती है जो अभ्यास पे ध्यान देते हैं. स्वप्नील ठाकूर ने तेज केलंय, जो लाजवाब परफॉर्मन्स करत असताना 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, कॅच पकडली जाते. स्वप्नील ठाकूरचा खेळ खलास, कहानी मिटवीस, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. स्वप्नील ठाकूर एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स करत असताना तो परतलाय, पण स्वप्नील ठाकूरने अगदी मन जिंकले. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो. लाजवाब खेळ स्वप्नील ठाकूरच्या माध्यमातून, फॅब्युलस बॅटिंग परफॉर्मन्स. आता इक्वेशन बदललंय. आपल्या टीमसाठी 54 धावांचे झंझावत खेळ करत असताना कॅप्टन बाद झालाय. 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. प्रेक्षक आलेत मनोरंजनासाठी. आपल्या हातामध्ये बऱ्याच काळ्या पिवळ्या पिशव्या घेऊन त्यांना वाटत असेल एक तरी सुपर ओव्हर व्हावी. सुजित दादा, आज सॅटरडे आहे, उद्या संकष्टीचा दिवस आहे, म्हणजे जे काही करायचं ते आजच करावं लागेल. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय हर्षद, ज्याने बॅटिंग मध्ये योगदान दिलं, गोलंदाजी मध्ये योगदान दिलं, फिल्डिंग मध्ये योगदान दिलं. आता बॅटिंग मध्ये योगदान द्यावं लागेल. हर्षल कोळी आणि त्यांच्या समवेत बॅटिंगसाठी राकेश पाहायला मिळते. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. 3 बॉल 4 धावा, 4 धावा 3 चेंडू. काय मॅच आहे. सामना बरोबरीत सुटला तर सुपर डुपर ओव्हर होईल. एकतरी सुपर ओव्हर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे, पण हा सामना होऊ नये असं स्पर्श वॉरियर्स टीमला वाटतंय. हा सामना सुपर ओव्हर होऊ नये असं विनोद दादा प्रतिष्ठान टीमला वाटतंय. दोन्ही टीमला विजय फार महत्वाचा आहे. 4 बॉल 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. डावखुरा फलंदाज आहे. कव्हर रिजनचा क्षेत्ररक्षक देखील डीप मध्ये पाहायला मिळते. ऋषी म्हात्रेने कमबॅक केलाय. 3 बॉल 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. हा बॉल फार महत्वाचा आहे. 3 बॉल 4 धावा. ऋषी म्हात्रे वर्सेस हर्षल कोळी. फटका चांगला आहे, नो चर्चा, ओनली खर्चा. षटकाराने ही मॅच केली फिनिश. स्पर्श वॉरियर्स टीमने सलगचा दुसरा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम स्पर्श वॉरियर्स, लाजबाब खेळ केलाय आणि या मॅच मध्ये आपली दावेदारी पेश करत असताना वेल प्लेड स्पर्श वॉरियर्स आणि हार्ड लक विनोद दादा प्रतिष्ठान. यस, स्वप्नील ठाकूर यांच्यासाठी त्यांच्या एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्ससाठी
कुंदन म्हात्रे भाई यांच्या वतीने दिलं जाईल 5,000चं कॅश प्राइज आणि प्लेअर ऑफ द मॅच गोज टू नो डाऊट अबाउट दॅट मिस्टर स्वप्नील ठाकूर ठरलाय या मॅचचा हिरो मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला जाऊया प्लेअर ऑफ द मॅच. मी